निळाशार सागराचं हिरव्यागार वनराईचं, माडा पोफळीत लपलेल्या टुमदार कौलारू घरांचं, नदीपात्राच्या अथांग पात्रात वाहणारं आणि अथांगपणात उमललेलं आयुष्य म्हणजेच कोकण. या कोकणातल्या लक्ष कोकण या ट्रॅव्हल शोमध्ये मी पुष्कर सुधाकर श्रोत्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. नमस्कार, मी नयन जाधव आपल्या सर्वांचं लक्ष कोकण या ट्रॅव्हल शो मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत वेंगुर्ले तालुक्यातील खानोली गावामध्ये. मंडळी, कोकणातील लोकसंस्कृती मानली जाणारी दशावतार ही लोककला आपल्याला माहीत असेलच. त्या दशावतारी कलेमध्ये सादरीकरण त्यासोबतच संगीत साथ देखील अतिशय महत्त्वाची असते. हेच दशावतारी संगीत आज आपण प्रत्यक्ष अनुभवणार आहोत. ते सादर करण्यासाठी आपल्या सोबत आहेत खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ खानोलीचे कलाकार. खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचे संचालक श्री बाबा मेस्त्री हे पखवाज वादक सुद्धा आहेत. दशावतारी लोककलेतील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री पप्पू घाडीगावकर आणि या दशावतारी संगीताला साथ देणारा तालरक्षक श्री चेतन मेस्त्री. मंडळी, या कार्यक्रमाला सुरुवात करणारच आहोत, पण तत्पूर्वी 14 विद्या आणि 64 कलेने नटलेल्या गणरायाला वंदन करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. दशावतारी घेऊन गाथा, दशावतारी घेऊन गाथा, फिरतो जगती पावगणनाथा, फिरतो जगती पावगणनाथा, फिरतो जगती पावगणनाथा. 14 विद्यांचा तू देवा राजा, 14 विद्यांचा तू देवा राजा, मी तुझ्या चरणी नमवितो माथा, मी तुझ्या चरणी नमवितो माथा, फिरतो जगती पावगणनाथा, फिरतो जगती पावगणनाथा, फिरतो जगती पावगणनाथा. मंडळी, दशावतार सुरू होण्यापूर्वी गणपतीचा पेटारा, त्याची पूजा आणि आरती केली जाते. त्याला दशावतारी आरती म्हणतात. ती आपण ऐकूया. श्री गुरुदेवा दाता 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 नवल गुरुराया देश पिया के जाए रे पंछी, देश पिया के जाए, देश पिया के जाए रे पंछी, देश पिया के जाए. मेरे पिया 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 परदेस गए हैं. मेरे पिया परदेस गए हैं.
देश पिया के जाए रे पंछी, देश पिया के जाए, देश पिया के जाए रे पंछी, देश पिया के जाए। याद उनकी मुझे सतावे, याद उनकी मुझे सतावे, आंसू के मोती उन्हें दिखा जा रे, देश पिया के जाए रे पंछी, देश पिया के जाए, देश पिया के जाए रे पंछी, देश पिया के जाए। जलाल विसाता फुटका टाकणाऱ्या कालभुजंगाला कोण कवटाळू शकेल? प्रखर ज्वालाचा लोह फेकणाऱ्या अग्नीला कोण मिठी मारू शकेल? प्राण हरण करणारे पाच हाती खेळवणाऱ्या त्या सर्व भक्षक मृत्यूला कोण आलिंगन देऊ शकेल? त्याच मृत्यूवर हा अकलासूर मात करण्याचा प्रयत्न करतोय, पण देवर्षी नारद महामुनीच्या वचनावर विश्वास ठेवून जोपर्यंत मृत्यूलोकी वास करणारे ब्राह्मण होम हवनादी कार्य करतायत, तोपर्यंत या समस्त भूमंडळावर माझं अधिराज्य गाजवणं हे केव्हाही दुरापास्त आहे। आणि म्हणूनच ज्या ब्राह्मणांना पाठीशी घालणारे ते भूमंडळावरील क्षत्रिय राज करते, त्या क्षत्रिय राजकर्त्याचा पाडाव करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे। आणि म्हणूनच या पाताळ वनाचा राज दरबार सोडून निघालोय त्या क्षत्रियांचा पाडाव करण्यासाठी। हा अकलासूर भूमंडळावर वास्तव्य करणार आहे आणि क्षत्रियांना नमस्कार करणार आहे। बंधातली ठेवही प्रेममय, बंधातली ठेवही प्रेममय, ठेवी जपोनी सुखाने दुखवी जीव, बंधातली ठेवही। अरे वा, कोणी अवर्णीय शोभा! दरबाराच्या पहिल्या पायरीवर पाऊल पडले, मन कृतकृतार्थ झाले। म्हणतात ते काही खोटं नाही। देवाचं दिव्यत्व, धर्माची धार्मिकता आणि माणसाचं माणूसपण या त्रिवेणी संगमातून ज्या माणुसकीचा जन्म झालाय, ती माणुसकी सतेज राखणं हे माणसाचं आद्य कर्तव्य। ज्या वास्तवाला, ज्या अधिष्ठाना प्रयत्नाला जी कास तरी ज्या विकासवादाकडे मी छेप घेतली ती माझ्या जीवनातली जीवनविद्या होय, आणि तीच जीवनविद्या मी माझ्या जीवनाचं संपादन केली। म्हणून ज्या उज्जैनीच्या सिंहासनावर मी विराजमान झालोय, सकल प्रजाजनांना न्याय देतोय। न्यायाचा तराजू माझ्या हाती असल्या कारणानं लाख प्रजा माझ्या नावाचा जय जयकार करते। प्रत्येकाच्या मुखाते मुखोद्गार निघतायत, राजा असावा तर राजा निलध्वजासारखा, अशा तऱ्हेचे मुखोद्गार ऐकतात। खरोखरच समाधान वाटतंय। पण सुज्ञ प्रजाजनो, मी कोणी मोठा नाही, माणूस म्हणून या पृथ्वी तलावर जन्माला आलोय आणि माणूस म्हणून या लोकांची यात्रा सोबत मी परलोकी जाणार आहे। हे भगवान, यावेळी माझ्या सर्वस्व जनतेला सर्वस्व सुख दे। त्यांच्या जीवनात हितकारक प्रश्न निर्माण झाला असेल तर त्या प्रसंगाशी सुसंग राहणं भगवान तुझं करतोय। आणि म्हणूनच भगवान तुझ्या चरणी मी नतमस्तक होतोय, नतमस्तक होतोय, नतमस्तक होतोय। खरोखरच दरबाराच्या ठिकाणी मी आहे, पाहूया कुणाचं आगमन होतं। कोण राजा नीलध्वज, पाताळ भुवनाचा सम्राट अकलासूर या तुमच्या नगरीपर्यंत आलाय। पाताळ भुवनाचा त्याग करून या माझ्या नगरीपर्यंत येण्याचं प्रयोजन राजा, या भूमंडळावर वास्तव्य करणारे ब्राह्मण होम हवनादी कार्य करतायत आणि ते यज्ञातील हव्य कव्य देवतांना मिळतंय। आणि म्हणूनच देवता बलिष्ठ होत आहेत, आणि म्हणूनच त्या देवतांचा पाडाव करण्यासाठी ती होम हवन बंद करावी
या उद्देशाने मी इथं आलेलो आहे. दानवेश्वर यावी पासाबानाचा त्याकरीसपर्यंत आलात. वैरत्व आहे ते तुमचं आणि देवतांचंही. मग तिसऱ्याचा कांडन करण्याचा काय अधिकार बोलतोय तुम्हाला? एकच दो आमच्या मार्गात अडवाला त्या ब्राह्मणाला समूळ नष्ट करणं हे मग दानवांचं ध्येय आहे. आणि त्या ध्येयापासून आम्ही केव्हाही परावृत्त होणार नाही. दानवेश्वर तुम्हाला मला एकच सांगायचंय, ज्या ब्राह्मणाचा सर्वस्व यावे हवनाचा विनाश करण्यासाठी आपला येणं झालाय. क्षत्रियाचा प्रियच आहे. जे शापवान क्षत्रियाच्या हाती त्या कहाणी कशासाठी असतील तर ब्राह्मण वर्गाचं रक्षण करण्यासाठी. मग वाटेल ती पार्श्वी शक्ती असले त्याला प्रतिकार करणं हे आमच्यासारख्या राजाचं कर्तव्य आहे. मग राजा नीलध्वज हा दानवेश्वर म्हणजे कोण आहे? जीवनाची गाडी विचाराने हा करे. जीवनाची गाडी विचाराने हा करे. वाट खळग्याची नको डोळे थांबे. जीवनाची गाडी गाडी विचाराने हा करे. वाट खळग्याची नको ही नले तू जगदीन दुबळाना. नको ही नले तू जगदीन दुबळाना. पिंडदानासाठी दोन शोधी कावळाना. पिंडदानासाठी दोन शोधी कावळाना. जीवनाची गाडी विचाराने हा करे. वाट खळग्याची नाना देवी देव एक विराजे. नाना नाटकलीला सुंदर मत्साजे. नाना दिदी क्षेत्र विलंबन साधे. आकाश महिमा तुझा प्रमाणे. जय देव आत्मा या नामा लिंगम ज्योतिता नगरी गुणसीमा. अरुबी बहुगुणी बौद्ध काळाचा हरेर ब्रह्मादिक देव सगळाचा. युगायुगी आत्मा राम बुद्धा दास बोले महिमा न बोले वाचा. जय देव आत्मा या नामा लिंगम ज्योतिता नगरी गुणसीमा. श्री गुरुदेव दाता दाता दाता. मंडळी, आज आपण दशावतारी संगीत याचा आनंद घेतोय. दशावतारामध्ये कोळीची एंट्री होते त्यावेळेला एक खास धून वाजली जाते, ती आता आपण ऐकूया. वलवारे 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 नाव वलवडी. वलवारे 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 नाव वलवडी. तेजा माथ्यावर तीन रंगी तीन रंगी तीन रंगी. तेजा माथ्यावर तीन रंगी तीन रंगी तीन रंगी. मी माझी नाव किनाऱ्या लाव. मी माझी नाव किनाऱ्या लाव. वलवारे 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 नाव वलवडी. वलवारे 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 नाव वलवडी. वलवारे 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 नाव वलवडी. वलवडी 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 वलवडी. मंडळी, दशावतारात एक विशेष आकर्षण असतं ते म्हणजे स्त्री पात्राचं. पण परंपरेनुसार या दशावतारात स्त्री कधीच भूमिका करत नाही. त्यांची भूमिका पुरुषच करत आलेत. आणि त्यांचा जेव्हा प्रवेश होतो त्यावेळेला अशा पद्धतीचं संगीत वाजलं जातं. रतिहुनी सुंदर मदन मंजिरी. रतिहुनी सुंदर मदन मंजिरी. मदनाचे वरदान तुला. मदनाचे वरदान तुला. मदनाचे वरदान तुला. ललित कोमला तव सुंदरता. ललित कोमला तव सुंदरता. लाजविते मंदार फुला. लाजविते मंदार फुला. मदनाचे वरदान तुला. मदनाचे वरदान तुला. मदनाचे वरदान तुला. वा. मंडळी, आता आपण ऐकूया दशावतारातली ठुमरी.
बालमा वा अजिहुना बालमा अजिहुना बालमा सावन बीता जाए रे सावन बीता जाए रे सावन बीता जाए नदी अखियन तारन आए तो है मिलन की प्यास बुझाए तो है मिलन की प्यास बुझाए आई बहार खिले फुलवार आई बहार खिले फुलवार सपने कौन सजाए वाह वाह मोरे सपने कौन सजाए सावन बीता जाए रे सावन बीता जाए रे सावन बीता जाए वाह. दशावतारामध्ये ऋषी मुनींची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची असते आणि जेव्हा त्यांची एंट्री होते तेव्हा ही धून वाजली जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते 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 वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. वा बुवा वा. मंडळी, दशावतारात एखादा दुःखी प्रसंग आला की अशी धून वाजली जाते. दैवही फिरले दिशाही फिरल्या तोही कढे अंधार पसरला देवा छळू नको मरला देवा छळू नको मरला देवा छळू नको मरला दैवही फिरले दिशाही फिरला दैवही फिरले दिशाही फिरला तोही कढे अंधार पसरला तोही कढे अंधार पसरला छळू नको वा. देवा छळू नको मरला देवा छळू नको मरला मंडळी, दशावतारात प्रेम प्रसंग सुद्धा येतो आणि या प्रेम प्रसंगात एखादी मालवणी व्यक्ती असेल, त्याचं कॅरेक्टर असेल, तर ती व्यक्ती मालवणीतून आपलं प्रेम व्यक्त कशी करते ते आपण बघूया. घोवारे हर्ष भरे घोवारे हर्ष भरे फुलांची माळा घालीन माळ गळ्यात
गळ्यात तुझ्या फुलांची माळा घालीन बाळ गळ्यात तुझ्या आनंदे मी मौजे आनंदे मी मौजे होईन खोरे मिया तुझी बाहेर होईन खोरे मिया तुझी बाहेर फुलांची माळा घालीन बाळ गळ्यात तुझ्या फुलांची माळा घालीन बाळ गळ्यात तुझ्या फुलांची माळा घालीन बाळ गळ्यात तुझ्या. मंडळी, लक्ष कोकण या आजच्या भागात आपण दशावतार ही कोकणातील दशावतारी लोककला पाहिली. प्रत्येक नाटकाची सांगता ही भैरवीनेच होते. तर आजच्या आपल्या भागाची सांगता सुद्धा आपण भैरवीनेच करू. देवापाशी नाही हो वशिला देवापाशी नाही हो वशिला देव भावाचा गेला देव भावाचा गेला देव भावाचा गेला नाही सोवरे ओवरे नाही सोवरे ओवरे नाही सोवरे ओवरे ऐसे केले या गोपाळे ऐसे केले या गोपाळे देवापाशी नाही हो वशिला देवापाशी नाही हो वशिला देव भावाचा गेला देव भावाचा गेला देव भावाचा भुकेला राधा खेळे मदन गोपाळ राधा खेळे मदन गोपाळ राधा खेळे मदन गोपाळ राधा खेळे मदन गोपाळ. सो पहिला एपिसोड कसा वाटला? मला तर खूप आवडला. हे जे खाली लाल बटन दिसतंय ना ते दाबा, म्हणजे काय कराल तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब कराल. तेव्हा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बघत राहा कोकणातला पहिला वहिला ट्रॅव्हल शो लक्ष कोकण.